नमस्कार मंडळी, मी मनोज करते. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आलो आजच्या भेटीला शिववरती मानेगाव, चव्हाणवाडी, पुन्हा हे कुठलं गाव आहे शेजारी? मानेगाव हा, मानेगाव, चव्हाणवाडी आणि केवड. केवळ या तिकडण्याच्या शिववरती आलो मी लक्ष्मीच्या दर्शनाला. म्हणण्यापेक्षा आज जळाचा कार्यक्रम आहे. आज शिववरती समाजची बाया पाठीमागून येते त्या बघा, बैलगाड्या चालल्या इकडे बघा. हा, तर त्या माझ्या मायचं एवढं सत्पण आहे लकावायचं. जाताना वाड्याचा एक ताट तरी इथं टाकून जाते ती. का तर तिचा आशीर्वाद घेते ती. तिचा आशीर्वाद घेते ती का तर माझ्या बैलाला, माझ्या बैलगाडीला आई तुझं राखण राहू दे म्हणून वाड्याचे एक ताट टाकून जाते ती. माझी गाडी अशी सुरळीत चलती असं आईला गारानं घालते ती. तर मंडळी, महत्वाचा मुद्दा मेन आजचा व्हिडिओ कशासाठी आहे मी तुम्हाला सांगतो. आज मी तिच्या शेजारी बसून व्हिडिओ करतोय आज, आणि आभराण घालून माझा पहिलाच व्हिडिओ असेल बोलण्याचा आपल्या चॅनलवरती. तर व्हिडिओ करण्यामागचं कारण की आता जो महिना येतोय त्याला शिमग्याचा महिना म्हणते ती, बरं का. त्या महिन्याविषयी आजचा व्हिडिओ असेल. गेल्या वर्षी सुद्धा मी ह्या विषयावरती किंवा ह्या महिन्यावरती व्हिडिओ केलता. तर काही लोकांना माहित नाही की ह्या महिन्याला बोंबाचाच महिना म्हणते. कशाचा? बोंबाचा. तर बोंबाचा महिना नाही तो. शिमग्याचा महिना म्हणजे एकदम पवित्र आणि वाईटावरती सत्याचा विजय मिळवणारा हा महिना आहे. एकदम पवित्र असा महिना मानला जातो. कार्यक्रम करायला कुठल्या पद्धतीची अडचण नाही. गेल्या वर्षीचा एक व्हिडिओ सोडलाय त्याच्यावरती पण जाण तुम्ही बघा. ह्या महिन्याला बोंबाचा महिना असं म्हणू नका. पवित्र महिना आहे हा. एकदम वाईटावरती सत्याचा विजय मिळवलेला महिना. एकदम पवित्र. कार्यक्रम करायला कुठल्या पद्धतीची अडचण नाही. होळीचा महिना. होळी म्हणजे काय होती? होलिका नावाची एक राक्षसीन होती आणि तिचा वध झाला, वाईटाचा नाश झाला आणि सत्याचा विजय झाला. तुम्हाला माहिती आहे, भक्त प्रल्हादाची गोष्ट ही सगळ्याला माहिती आहे. कारण हिरण्यकश्यप आणि हिरण्यकश्यप नावाचे दोन राक्षस होती आणि ह्या राक्षसानं उत्मात केला होता आणि त्यांच्यावरती काहीतरी बंधनकारक घालण्यासाठी देवानं केलेलं नियोजित म्हणून प्रल्हाद नावाचा मुलगा कोणाचा होता? हिरण्यकश्यपूचा होता. देवाने राक्षसाच्या कुळामध्ये प्रल्हादाचा जन्म घ्यायला म्हणजे नियोजन होतं देवाचं. तसं प्रल्हादाचा जन्म कुठे झाला? राक्षस कुळीमध्ये झाला. हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये झाला. गर्भामध्ये वाढत असतानाच हिरण्यकश्यपूला आकाशवाणी झाली की तुझा वध होणार आहे. आणि कुणाचा वर होता? नारायण भगवान विष्णूंचा. बघा, राक्षसाचा वध कोण करल? तर हिरण्यकश्यपू. आणि तुझ्या मुलाच्या हस्ते तुझा वध होणार आहे. राक्षसाच्या कुळामध्ये भक्त प्रल्हादाचा जन्म झाला आणि प्रल्हाद वाढू लागला. आणि नाव कोणाचं घ्यायचं? नारायण. नारायण, नारायणाचं नाव घ्यायचं. आणि मग ही नाव कोणाला ऐकू वाटत नव्हतं तर ते हिरण्यकश्यपूला. बघा, अशी आकाशवाणी झाली त्या हिरण्यकश्यपूला, तुझ्या कानावरती नारायण ही नाव त्याला घ्यायचं नव्हतं. पण देवाचं नियोजित असं होतं की त्याच्या मुलाच्या तोंडनच नाव गर्भामध्ये पोट लावलं होतं. पोटाला असा कान लावला, नारायण नाव गर्भामध्येच ऐकायला त्याला हिरण्यकश्यपूला. तेव्हा संपवायचा होता पण संपणार नाही. का तर जिथं देवच, त्या ठिकाणी देवच त्याच्या रूपामध्ये जन्म घेणार होतं. मग भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. लहानाचा थोर होऊ लागला. नारायण नारायण बोला येत नव्हतं. तेव्हापासून एक नाव यायचं काय तर नारायण. जन्मल्यापासून मारण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या मुलाला. कड्यावरनं फेकून दिलं, घारीनं उचललं नारायण नाव ऐकून. उकळत्या तेलात टाकलं, नारायण म्हणला, बर्फासारखं तेल गार झालं. हत्तीच्या पायात टाकलं, नारायण म्हणताच हत्तीने सुद्धा नमस्कार केला भक्त प्रल्हादाला. अशा या गोष्टी चालत आल्या. मग हिरण्यकश्यपूची बहीण कोण होती? होलिका नावाची राक्षसीन होती. तर मग त्या होलिका नावाच्या राक्षसीला वर काय होता तर अग्नी, ना वारा ना पाऊस, कुठल्याही प्रकारे तिला मरण नव्हतं. म्हणून ती म्हणली मला वर आहे, अग्नी सुद्धा काय करू शकत नाही मला. मी घेऊन बसती म्हणली. भल्या मोठं सरांड रचलं वळीसारखं, भलं मोठं सरांड रचलं. त्याच्यावरती होलिका त्या प्रल्हादाला घेऊन मांडीवर बसली. ऐका, ट्रॅक्टर जाऊ द्या.
अग्नी पेटवला, भला मोठा एवढा मोठा अग्नी पेटवला होता. प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली होलिका. तिला अग्नी शिवू शकत नव्हता. तर नारायण नाव ऐकताच अग्नीने पेट घेतला. ती होलिका जळू लागली आणि ती होलिका अग्नीमध्ये प्रल्हादाला असं बाहेर टाकून दिलं. त्याला किंच मात्र इजा झाली नव्हती. त्या देवाच्या ताकद एवढी असते नामामध्ये, बोलायचं काम नाही. आणि ती होळीमध्ये बोंबलत होती. कोण? तर होलिका बोंबली पेटल्यानंतर. म्हणून ही महिना निर्माण झाला. कोणता? शिमग्याचा महिना. होलिका बोंबली म्हणून आपण होळी पेटवतो. दुःखातनं सुख मिळालं. आणि काय झालं? दुःख होतं, त्या दुःखातनं सुख निर्माण झालं आणि वाईटावरती सत्याचा विजय निर्माण झाला. सत्यानंच विजय मिळवला. म्हणून ही महिना आहे. ही महिना काय वाईट नाही मंडळी. आज लक्ष्मी पुढे पहिल्यांदाच आभरणावरती व्हिडिओ करतोय मी. वाईट नाही. महिना कसा आहे? निर्मळ महिना आहे आणि वाईटावरती सत्याचा विजय आहे. कार्यक्रम करायला कुठल्याही पद्धतीची तुम्हाला अडचण नाही. वाईट मानू नका. काय आहे बाया, जुन्या पद्धतीने त्यांनी रोड पाडले होते, बाई बोंबाचा महिना. बोंबाचा का? तर लेकरं होळीच्याकडनं बोंब येते म्हणून बोंबाचा महिना म्हणते. तर बोंबाचा महिना नसून तर बघा, आनंदाचा, एकदम उत्साहाचा, उल्हासाचा आणि धार्मिक पद्धतीचा हा महिना आहे. या महिन्यामध्ये कार्य करायला कुठल्याही प्रकारची अडचण नसते. ह्या गोष्टी सगळ्याला माहित नव्हत्या. काही लोकांना पहिल्या तर माहितच नव्हत्या. त्यामुळे बोंबाचा महिना शत्रू गेला. सगळ्याला सगळ्या गोष्टी कळायला येत्या. तर तुम्हाला कार्यक्रम करायला कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. तुम्ही मोकळ्या मनानं कार्यक्रम करू शकता. आनंदाने कार्यक्रम करू शकता. धन्यवाद. बोल त्या लक्ष्मी यायचं, सांग बरे शिवरला यायचं, सांग बरे.